नमस्कार मित्रांनो, मी धनंजय तनिष्का फिल्म्सतर्फे. तर आज आपण ट्रान्झिशन विषयी जाणून घेऊ. ट्रान्झिशन तुम्हाला माहितीच असेल की ड्रॅग अँड ड्रॉप करायचं आणि ट्रान्झिशन लावायचं, पण त्यामध्ये अजून आपण बरंच काही करू शकतो. तर सगळ्यात आधी एडिट पेजमध्ये हे इफेक्टमध्ये ट्रान्झिशन, हे व्हिडिओ ट्रान्झिशन, ऑडिओ ट्रान्झिशन. तर आज आपण व्हिडिओ ट्रान्झिशन बघणार आहोत. तर त्यामध्ये सर्वात आधी डिझॉल्व, इरिस, मोशन, त्यानंतर शेप, वाईप, हे असे वेगवेगळे ट्रान्झिशन आहेत. युजर म्हणजे आपण जे स्वतः जे काही ट्रान्झिशन क्रिएट करू, प्रीसेट क्रिएट करू ते. त्यानंतर फ्युजन ट्रान्झिशन. तर आता डिझॉल्व ट्रान्झिशन. तर तुम्ही जर का शॉर्ट फिल्म्स वगैरे बनवताय तर त्याच्यामध्ये तुम्हाला मॅक्सिमम हेच ट्रान्झिशन वापरायचे आहेत, कारण ते सिनेमॅटिक वगैरे तसे ट्रान्झिशन दिसतात. इरिस म्हणजे आता ते लग्न वगैरे कार्य त्याच्यामध्ये हे वापरतात. मोशन ट्रान्झिशन पण आपण वापरू शकतो. शेप ट्रान्झिशन नाही, ते लग्न वगैरे त्यातच आहे. वाईप वगैरे आता हे तुम्ही कुठं कॉर्पोरेट वगैरे व्हिडिओ त्यामध्ये वापरू शकता. आणि फ्युजन ट्रान्झिशन हे तर आता एक वेगळ्याच पद्धतीचे ट्रान्झिशन आहेत, हे पण आपण सगळे पाहू. तर सगळ्यात आधी क्रॉस डिझॉल्वपासून सुरू करू. तर आता एक गोष्ट लक्षात घ्या, हा क्रॉस डिझॉल्व ट्रान्झिशन आहे. मी आता स्क्रीन थोडी मोठी करतो. तर आता इथं आपण हा क्रॉस डिझॉल्व ट्रान्झिशन लावू. पण हे पहा, इथे ना हा ट्रान्झिशन बसतच नाही आहे. तर ह्याचा प्रॉब्लेम मेन म्हणजे काय आहे की ह्याच्यामध्ये ओव्हरलॅप स्पेस नाही आहे. म्हणजे हे पहा, हे अजून पुढं पण जात नाही आणि हे इकडं पण जात नाही आहे. हे जे काहीतरी थोड्या काहीतरी फ्रेम 10-20 फ्रेम एकमेकावर जेव्हा ओव्हरलॅप होतील तेव्हा ते ट्रान्झिशन बसतात. तर ही गोष्ट तुम्हाला सगळ्यात आधी लक्षात ठेवायची. हे पहा, आता एवढं आपण थोडं कट केलं सुरुवातीचा पार्ट, याचा एवढा पार्ट कट केला. मॅग्नेट ऑन करू म्हणजे व्यवस्थित ते चिटकल. ठीक आहे. तर आता आपण हे क्रॉस डिझॉल्व लावू शकतो. आणि आपल्याला जर का आता हे मोठं करायचं आहे, कर्सरमध्ये ठेवू आणि आता हे मोठं करायचं आहे, तर यावर असा कर्सर आणून मग अशा पद्धतीने आपण मोठं करू शकतो. पण किती फ्रेम एकमेकावर ओव्हरलॅप आहे ते तेवढंच मोठं होणार. जर का आपल्याला मोठं हवं असेल तर जास्त फ्रेम एकमेकावर ओव्हरलॅप करायला लागतील. तर ते बघण्यासाठी आता यावर क्लिक केलं आणि बॅकस्पेस दाबला. तर आपण अजून आता थोडं कट करू म्हणजे त्यांना ओव्हरलॅप करायला जास्त चान्स. तर हे पहा म्हणजे जवळपास इथून एवढं कट झालेलं आहे आणि यावर क्लिक केलं की जवळपास इथून एवढं कट झालेलं आहे. आता आपण क्रॉस डिझॉल्व लावला आणि आता आपण पहा किती मोठं करू शकतो. हे पहा. तर हे अशा पद्धतीने. आणि जे काय आपण इफेक्ट लावणार आहे तर प्लेबॅकमध्ये जाऊन आपण रेंडर कॅचे स्मार्ट चालू ठेवायचं, कारण ते बरोबर क्रिएट करतो, प्रॉक्सी क्रिएट करतो रेंडर कॅचे. ठीक आहे. तर आता ह्या क्रॉस डिझॉल्ववर आपण क्लिक करून इथं ट्रान्झिशनमध्ये गेलं, इन्स्पेक्टरमध्ये ट्रान्झिशन, आणि त्याच्यामध्ये आपण इथं बऱ्याच काय सेटिंग करू शकतो. आता इथल्या इथं आपण जर काय, आता हे पहा, हा जो ट्रान्झिशन टाईप दिसतोय, हा ट्रान्झिशन टाईप म्हणजे हे डिझॉल्व. ह्यावर क्लिक केलं की ह्या सगळ्या या जे रिलेटेडच तुम्हाला येणार. तर आता समजा ॲडिक्टिव्ह डिझॉल्व घेतला तर तो तिथल्या तिथं चेंज झाला. आपण अशा पद्धतीने तिथल्या तिथं चेंज करू शकतो, बँडोर वगैरे. पण काही त्याचा जर का टाईप वेगळा असेल तर तो इथं दिसणार नाही. अशा पद्धतीने आहे. म्हणजे आता तुम्ही जर का इथं ऑब्झर्व केलं तर इथं जे खालचे ट्रान्झिशन आहेत, फ्युजन ट्रान्झिशन वगैरे, तर ते सगळे ह्या गोष्टी इथं दिसणार नाही. तर त्या टाईपचेच ट्रान्झिशन आपल्याला इथं दिसतात. आणि मग आपण इथून पण ड्युरेशन, हे बघा, हे मी बारीक केलं, कमी झालं, ड्युरेशन वाढवला, हा फुल ड्युरेशन केला, जेवढं यावर ओव्हरलॅप झालं तेवढंच. किंवा डायरेक्ट इथं आपण नंबर टाईप करू 2 सेकंद, मग हे 2 सेकंदाचं ट्रान्झिशन क्रिएट झालं डायरेक्ट. किंवा डायरेक्ट आपण इथं फ्रेम टाकू 70 फ्रेम फॉर एक्झाम्पल, तर हे 70 फ्रेमचं ट्रान्झिशन इथं क्रिएट झालं. आणि हे अलाइनमेंट, आता यावर क्लिक केलं की ट्रान्झिशन पहिल्या फ्रेमवर गेलं, मिडलला क्लिक केलं की ट्रान्झिशन दोन्हीवर गेलं, आणि एंडला क्लिक केलं की ट्रान्झिशन इकडच्या क्लिपवर गेलं. आता ह्याच्यामध्ये परत प्रीसेट आहेत, हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल. आता पहिलं मिडलला आणू आणि आपण चेक करू. तर हे पहा, ह्या ज्या लाईन्स आहेत ह्या हॉरिझॉन्टली येत आहेत. पण आता ह्याच्यामध्ये जर का आपण व्हर्टिकल केलं तर हे पहा, आता ह्या लाईन्स व्हर्टिकली आल्या. प्रत्येक ट्रान्झिशनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर हे पहा, हे असं आता स्क्वेअर वगैरे तयार झाले. आणि हे सगळे तुम्ही ट्रान्झिशन वापरू शकता. तर ह्याच्यामध्ये फक्त काय, तुम्हाला ह्या सेटिंग माहिती झाल्या पाहिजे. आता ह्याच्यामध्ये पहा, आता हे ट्रान्झिशन आपण काढून टाकू आणि दुसरं एखादं ट्रान्झिशन पाहू. हे बँड डोअर ट्रान्झिशन. हे पहा, हे बँड डोअर घेतलं आणि आपण आता समजा एवढं मोठं केलं. आता हे आपण एक काम करू, हे बँड डोअर व्हर्टिकल, म्हणजे हे जे दरवाजे असे व्हर्टिकली उघडले जातात, नाटकाचा जसा पडदा उघडतो तसा. पण आपल्याला थोडा सिनेमॅटिक लुक द्यायसाठी आपण हॉरिझॉन्टल करू, म्हणजे
मिडलपासून वर खाली उघडलं जातं. तर हे पहा, तर हे अशा पद्धतीने उघडलं गेलं. हां, पण आता इथं आपण आता सगळ्या सेटिंग पाहू. आता हे झालं. आता हे बॉर्डर हे पहा, ह्याच्यामध्ये आपण ही अशी बॉर्डर क्रिएट करू शकतो. आपल्याला जर का काही वेगळा स्पेशल कलर वगैरे द्यायचा आहे, लाल, हिरवा, निळा, पिवळा, हे तुम्ही हवं तो कलर इथं देऊ शकता. हां, ठीक आहे. पण ते कलर वगैरे काही देऊ नका. त्यापेक्षा तुम्ही थोडाफार फिदरचा वापर करा. का तुम्ही जर का हे व्हिडिओ करणार असेल कॉर्पोरेट व्हिडिओ, तर त्याच्यामध्ये तुम्ही कलरचा वापर करा. पण आपल्या फिल्म, शॉर्ट फिल्म वगैरे त्याच्यामध्ये कलरचा वापर नाही. मग हे आपण असं फिदर करू शकतो. हे पहा, हे एकदम शार्प एजेस झाले आणि आता एकदम फिदर होत गेलं. तर एवढं पण पूर्ण फिदर करायची गरज नाही आहे. आणि हां, थोडंफार एवढं ठीक आहे आणि त्याच्यामुळे हे अशा पद्धतीने जातं. आता स्क्रीन रेकॉर्डिंग पण चालू आहे, त्यामुळे हे अडकत चालतं. मोशन ब्लर तुम्ही ॲड करू शकता गरजेनुसार. त्यामुळं तो थोडं मोशन दिसतो. आणि इज इन इज आउट मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे की सुरुवात आपण नॅचरली काय करतो, कुठली मूवमेंट आपण जर का हाताने करणार असेल तर हात आपण सुरुवातीला हळूहळू फिरवतो, नंतर एकदम जोरात आलेला असतो, मिडलला आल्यावर परत तो स्लो होतो आणि थांबवताना आपण एकदम हाताचा हळूहळू थांबतो. तर हे इज इन इज आउट तशा पद्धतीनेच आहे की सुरुवात हळू होणार, मिडलला म्हणजे त्या एकदम एक्झॅक्ट मिडलला गेल्यावर तो त्याला मॅक्सिमम स्पीड असणार त्याचा जो काय असतो तो, आणि हळूहळू नंतर परत ते बंद होणार. तर हे अशा पद्धतीने इज इन इज आउट वगैरे करू शकता. तर आता आपण हे पण ट्रान्झिशन काढलं आणि आता हे सगळे तुम्ही खालचे ट्रान्झिशन वगैरे वापरून पहा. तर आता एक कॅमेरा शेक वगैरे, आता एक आपण कॅमेरा शेकचं ट्रान्झिशन लावून बघू. हां, तर आता ह्याच्यामध्ये ह्या बऱ्याच गोष्टी आहेत. ह्या सगळे तुम्ही वेगवेगळे एक्सपेरिमेंट करा. हे शेक स्पीड म्हणजे किती स्पीडने तो कॅमेरा झाला पाहिजे. आता हे परत रिसेट करायचं आहे तर या डॉटवर क्लिक करा, किंवा परत रिसेट करायचं आहे तर हे जे नाव लिहिलं आहे ह्यावर डबल क्लिक करा. तर आणि हे स्ट्रेंथ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही वापरू शकता त्यामध्ये वेगवेगळ्या. आता उदाहरणार्थ की हा जो कॅमेराचा शेक आहे, आता हे काय स्क्रीन रेकॉर्डिंग चालू आहे आणि हे कॅमेरा शेक एक जरा हेवी आहे इफेक्ट आहे. त्यामुळे आपण आता बेसिक इफेक्ट घेऊ एक आणि त्याच्यामध्ये काहीतरी थोडेफार चेंजेस करून मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो की कशा पद्धतीने हे करायचे. आता समजा एवढं घेतलं, आणि आता इथं मी बॉर्डर घेतला, मिडलला ठेवू म्हणजे लक्षात येईल आपल्याला व्यवस्थित. मी हे फक्त उदाहरण दाखवतो की कशा पद्धतीने प्रोसेस करायची. आणि मग इथं फिदर घेतला आणि आता मला हे ट्रान्झिशन खूप आवडले आणि मला माझ्या अख्ख्या पूर्ण फिल्ममध्ये वगैरे बऱ्याच ठिकाणी मला आता हे ट्रान्झिशन वापरायचं आहे, दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये वापरायचं आहे. तर मला हे सेव्ह करायचं आहे, तर यावर राईट क्लिक करायचं या ट्रान्झिशनवर आणि इथं क्रिएट ट्रान्झिशन प्रिसेट आणि इथं काय लिहिलं आहे, आय इरिस प्रिसेट. आता इथं प्रिसेटच्या पुढं मी लिहू शकतो 1 आणि ते आता सेव्ह केलं. आता हे सेव्ह केलेलं आता मी सेव्ह केलेलं ट्रान्झिशन कुठं आलं, हे पहा युजरमध्ये आय इरिस ट्रान्झिशन. आता हे आय इरिस ट्रान्झिशन मी इथं लावलं. तर हे अशा पद्धतीने मी हवं तिथं ते ट्रान्झिशन लावू शकतो. आता ह्या ट्रान्झिशन लावण्याचे वेगवेगळे शॉर्टकट्स पण आहेत. तर आता हे पहा, टाईमलाईनमध्ये Ctrl+T म्हणजे व्हिडिओला पण ट्रान्झिशन लागणार, ऑडिओला पण ट्रान्झिशन लागणार. ॲड व्हिडिओ ओनली ट्रान्झिशन Alt+T आणि ॲड ऑडिओ ओनली ट्रान्झिशन Shift+T. तर हे सगळे शॉर्टकट तुम्ही लक्षात ठेवा. तर आता आपण इथं मध्ये क्लिक केलं आणि Ctrl+T दाबला तर हे पहा, वरती पण ट्रान्झिशन लागलं, खाली पण ट्रान्झिशन लागलं, व्हिडिओला पण ऑडिओला पण. Ctrl+Z दाबलं. आता Alt+T आणि Shift+T. Alt+T म्हणजे फक्त आपल्याला व्हिडिओला ट्रान्झिशन लावायचं आहे. Alt आणि T हे पहा, व्हिडिओला ट्रान्झिशन लागला, पण मला ऑडिओला ट्रान्झिशन लावायचं आहे. तर Shift+T हा ऑडिओला ट्रान्झिशन लागला. तर हे शॉर्टकट तुम्ही लक्षात ठेवा. आता हे पहा, हे जे स्टार दिसतंय तर हे स्टार काय एवढे. आता ही ट्रान्झिशनची लिस्ट खूप मोठी आहे. प्रत्येक वेळेस तुम्ही ट्रान्झिशन सर्च करत बसणार ते कुठे काय आहे. तर त्यापेक्षा डायरेक्ट हे पहा, इकडं जो कॉर्पोरेट हा फेवरेटचा फोल्डर दिसतोय ह्याच्यामध्ये मी हे 2 मी स्टार करून ठेवलेले आहेत आणि ते स्टार दोन्ही ह्याच्यात आलेत. आता मी स्टार काढून टाकलं तर ते दोन्ही तिथून गेलेत. म्हणजे मी जर का क्रॉस डिझॉल्व मी सारखा वापरतोय तर मी त्याला स्टार करून ठेवणार, मी माझं हे फेवरेटमध्ये आलं. हे पॅन राईट हे इथं करून ठेवलं, हे झालं. तर हे खूप म्हणजे हाय क्वालिटी ट्रान्झिशन आहे. तुम्ही यांचा भरपूर वापर करा. आता मी दाखवत बसलो तर बराच वेळ जाईल, पण हे अवश्य वापरा सगळे ट्रान्झिशन तुम्ही. तर हे पहा, आता हे जे लाल कलर दिसतोय, ही लाल पट्टी, ह्याचा अर्थ की हे डिफॉल्ट ट्रान्झिशन आहे. डिफॉल्ट ट्रान्झिशन म्हणजे जेव्हा आपण हे Ctrl+T किंवा ओनली व्हिडिओ Alt+T हे दाबतो तेव्हा ते डिफॉल्ट ट्रान्झिशन अप्लाय होतं. तर आपल्याला हे नको आहे, ब्लर डिझॉल्व लावायचं आहे. तर यावर राईट क्लिक करायचं आणि सेट ॲज स्टँडर्ड ट्रान्झिशन. तर हे पहा, ह्याची लाल पट्टी आली. किंवा आपल्याला क्रॉस इरेज करायचं, ह्यावर राईट क्लिक करायचं आणि सेट ॲज स्टँडर्ड ट्रान्झिशन. तर हे पहा, ही लाल पट्टी आली.
अशा पद्धतीने आपण डिफॉल्ट ट्रान्झिशन ॲड करू शकतो. आता हे पहा, हा कुठला नॉईज आहे, पण ह्या नॉईजमध्ये पण ह्या वेगवेगळे प्रकार आहेत पहा ट्रान्झिशनचे. हे भयानक. हे पहा आता, हे वेगळ्या पद्धतीचं ट्रान्झिशन आलं. परत ह्या नॉईजमध्ये अजून वेगळं गेलं की अजून काहीतरी वेगळं करता येतं. ह्या थर्डमध्ये हे मित्र एवढं अजून डीपमध्ये गेलेलं पण नाही आहे, म्हणजे इतकं डीपमध्ये ह्याच्यामध्ये अजून जाता येतं. एवढी गरज पण पडत नाही आपल्याला, पण त्यांनी एवढं सगळं दिलेलं आहे आपल्याला. हे पहा, हे कशा पद्धतीने वेगवेगळा नॉईज क्रिएट होतो. आता हे सी थ्रेट म्हणजे जे काही पार्टिकल्स वगैरे रिलीज होतात त्याचा तो सी थ्रेट असतो. यावर क्लिक केलं की ते परत हे झालं. आता रिपीट, हे किती वेळा रिपीट होणार, पिंगपॉंग वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत त्या फ्युजन टॅबमध्ये आपल्याला लक्षात येतीलच. आणि हे आता समजा मी हे केलं, 3 वर गेलो आणि हे केलं आणि मग रिपीट केलं, सी थ्रेट वाढवला आणि मग मला आता हे ट्रान्झिशन सेव्ह करायचं आहे. तर हे काय, यावर मी राईट क्लिक केलं, क्रिएट ट्रान्झिशन प्रिसेट, नॉईज डिझॉल्व ट्रान्झिशन प्रिसेट, परत 1 वर क्लिक केलं, ओके. आणि मग परत माझं हे ट्रान्झिशन इथं युजरमध्ये सेव्ह झालं, नॉईज डिझॉल्व ट्रान्झिशन प्रिसेट 1. तर एकदम इझी आहेत आणि एकदम हाय क्वालिटी ट्रान्झिशन आहेत. नक्की वापरा. तर अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.